या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या मोबाईलमध्ये मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये कसे ट्रान्सलेशन करायचे आणि इंग्रजी वाक्याचे मराठी भाषेत कसे ट्रान्सलेशन करायचे। तसेच या ॲपद्वारे तुम्ही कोणत्याही भाषेतून कोणत्याही भाषेत अगदी सहजपणे ट्रान्सलेट करू शकता। नमस्कार मित्रांनो, मी अनमोल, तुम्ही पाहतात मराठी युनिव्हर्स। चला तर मग सुरुवात करूया। ज्या ॲपबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे त्या ॲपचं नाव आहे गुगल ट्रान्सलेट। सर्वात आधी आपण प्ले स्टोअरला जाऊन ॲप इन्स्टॉल करू। आता ओपन करू। खाली आपल्याला दोन भाषा दिसत आहेत। आपल्याला मराठीमधून इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचे असेल तर सुरुवातीच्या बटनवर टॅप करा आणि वर असलेल्या सर्च आयकॉनवर टॅप करा आणि मराठी म्हणून सर्च करा। आता शेजारील डाउनलोड या आयकॉनवर टॅप करून डाउनलोड करा। हे फक्त ॲप इन्स्टॉल केल्यानंतर पहिल्यांदाच करावे लागेल। डाउनलोड झाल्यानंतर मराठी या ठिकाणी टॅप करा। आता तुम्हाला ज्या भाषेत ट्रान्सलेट करायचे आहे ती भाषा निवडा। आपण इथे इंग्लिश भाषा निवडू। आता आपल्याला जे वाक्य ट्रान्सलेट करायचे आहे ते इथे टाईप करा। टाईप केल्यानंतर लगेच आपल्याला खाली इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालेले वाक्य दिसेल। हे ट्रान्सलेट झालेले वाक्य खाली असलेल्या कॉपी या आयकॉनवर टॅप करून आपण कुठेही पेस्ट करू शकतो। अशाच प्रकारे जर आपल्याला इंग्रजी वाक्य मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे असेल तर सुरुवातीला इंग्लिश सिलेक्ट करा आणि नंतर मराठी सिलेक्ट करा। आता इंग्रजी वाक्य टाईप करा किंवा कॉपी जर केलेले असेल तर ते या ठिकाणी पेस्ट करू शकता। त्या खाली तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट झालेले वाक्य लगेच मिळून जाईल। अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही भाषेतून कोणत्याही भाषेत अगदी सहजपणे ट्रान्सलेट करू शकता। जर तुम्हाला एखादाच मराठी शब्द इंग्रजीमध्ये हवा असेल आणि तुम्हाला मराठी टाईप करायला अडचण असेल त्यावेळी तुम्ही वर दिसत असलेल्या पेन आयकॉनवर टॅप करा आणि खाली कीबोर्डच्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत आपल्या बोटाने मराठी शब्द ड्रॉ करा। वर तुम्हाला त्या शब्दाचा इंग्रजी शब्द मिळून जाईल। तसेच तुम्हाला जर मराठी व्हॉइस ट्रान्सलेट करायचे असेल तर तेही तुम्ही करू शकता। त्यासाठी खाली दिसणाऱ्या माईक आयकॉनवर टॅप करा आणि तुम्हाला जे वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे ते बोला। गुगल ट्रान्सलेट हे ॲप खूपच छान आहे आणि ते वापरायला खूप सोपं आहे। लगेच तुम्हाला त्या वाक्याची इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालेले वाक्य समोर दिसेल। जर एखाद्या ठिकाणी इंग्रजीमध्ये काही लिहिलेलं असेल तर त्याचा फोटो काढून सुद्धा आपल्याला मराठीमध्ये लगेच ट्रान्सलेट करता येईल। त्यासाठी खाली दिसत असलेल्या कॅमेरा आयकॉनवर टॅप करा आणि त्या इंग्रजी मजकुराचा फोटो काढा। लगेच तो सर्व मजकूर तुम्हाला मराठीमध्ये तयार झालेला दिसेल। जर तुम्हाला आतापर्यंत ट्रान्सलेट केलेल्या सर्व वाक्यांची हिस्ट्री बघायची असेल तर वर दिसत असलेल्या हिस्ट्री आयकॉनवर टॅप करा। या ठिकाणी आतापर्यंत ट्रान्सलेट केलेल्या सर्व वाक्यांची हिस्ट्री आपल्याला पुन्हा पाहता येते। या ॲपबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।